आणि आता एक महत्त्वाची बातमी, मुंबई गोवा महामार्गाबाबतची बैठक वादळी ठरली। मुंबई गोवा महामार्ग रखडल्यानं शिवसेनेचे मंत्री रामदास कदम हे बैठकीत आक्रमक झाल्याचं समजतंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि रामदास कदम यांच्यात याबाबत खडाजंगी झाली। समृद्धी महामार्गासाठी 200 पोलीस लावून कामं करता कोकणचा रस्ता मग का होत नाही, असा सवाल रामदास कदम यांनी विचारला। दरम्यान या बैठकीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागलाय। पावसाची गणपती वाट काय बघतो आपण? 5 वर्ष झाले तरी 5 वर्ष सगळे महाराष्ट्रात व्यवस्थित झाले, फक्त कोकणात होत नाही। आपल्याला नाही माहिती कसं आहे। आणि आधी तुम्ही आता नागपूर काय निघाला समजत नाही, तिथे सगळं काम होत आहे, तिथे पोलीस असतात सगळे, तिथे ऍक्शन होत आहे। इथे अडचण काय तुम्हाला गोवा मिळवायला? अडचणी काय आपल्याला माहिती आहे। किती वर्ष झालं ते जायचं मला सांगा तुम्ही? करतात लोकप्रतिनिधी सहकार्य इथे लँड ऑफिसला तुम्ही पोलीस आणताय, 200 पोलीस समृद्धीमध्ये, आणि कोण घेता सगळं तुम्ही? हा ना मग याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, मुंबई गोवा महामार्गावरची बैठक वादळी ठरल्याचं दिसून आलेलं आहे। या व्हिडिओमध्ये शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आक्रमक झाले आणि कोकणचा रस्ता का होत नाही असा सवाल त्यांनी थेट चंद्रकांत पाटील यांना विचारलाय। काय सांगाल? मुंबई गोवा महामार्गाचा चौपदरीकरणाचा जो आढावा आहे त्याची आढावा बैठक होती आणि या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भातही सार्वजनिक बांधकाम विभाग या बैठकीत आढावा घेणार होते। आणि या बैठकीला या कोकण भागातील सर्वच आमदारांना निमंत्रित करण्यात आलं होतं। त्यात आपल्याला आपण बघतोय की रामदास कदम यांच्या बाजूला नारायण राणे सुद्धा बसलेले आहेत। आणि याच बैठकीमध्ये रामदास कदम यांनी थेट चंद्रकांत पाटलांना खडेबोल सुनावले आणि प्रामुख्याने राज्य सरकारचं कोकण महामार्ग होते मुंबई गोवा महामार्ग, त्या महामार्गाकडे दुर्लक्ष अशा प्रकारचा आरोप त्यांनी या बैठकीत केला। समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार जोमाने काम करत आहे, परंतु कोकणातील रस्त्याकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आहे, असा थेट आरोप त्यांनी चढ्या आवाजात या बैठकीत केल्याचं आपल्याला ऐकायला मिळत आहे। आणि शिवसेना या मुद्द्यावरती पुन्हा एकदा आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। 2014 साली जेव्हा हे सरकार सत्तेवर आलं त्यावेळेला चंद्रकांत पाटलांनी आश्वासन दिलं होतं की 2016 पर्यंत हा महामार्ग आपण कामावर आलाय, मात्र या महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाही, अजूनही हा महामार्ग रखडला। आता नवी डेडलाईन जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिली जाते, परंतु हा महामार्ग रखडल्यामुळे रामदास कदम आजच्या बैठकीत चांगलेच आक्रमक झाले आणि शिवसेना सरकारमध्ये असूनही अनेक मुद्द्यांवर ज्याप्रमाणे विरोध करताना आपल्याला पाहायला मिळते त्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ झी मीडियाच्या हाती आलाय। आणि रामदास कदम या बैठकीमध्ये कशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावतायत हे या व्हिडिओतून समोर येत आहे। हिमाली, धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। नेमकं या बैठकीत काय झालं हे पुन्हा एकदा पाहूया। पावसाची गणपती वाट काय बघतो आपण? 5 वर्ष झाले तरी 5 वर्ष सगळे महाराष्ट्रात व्यवस्थित झाले, फक्त कोकणात होत नाही। आपल्याला नाही माहिती कसं आहे। आणि आधी तुम्ही आता नागपूर काय निघाला समजत नाही, तिथे सगळं काम होत आहे, तिथे पोलीस असतात सगळे, तिथे ऍक्शन होत आहे। इथे अडचण काय तुम्हाला गोवा मिळवायला? अडचणी काय आपल्याला माहिती आहे। किती वर्ष झालं ते जायचं मला सांगा तुम्ही? करतात लोकप्रतिनिधी सहकार्य इथे लँड ऑफिसला तुम्ही पोलीस आणताय, 200 पोलीस समृद्धीमध्ये, आणि कोण घेता सगळं तुम्ही? हा ना मग झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।